कार्यकारिणीचा विषय आपण ठरल्याप्रमाणे मागच्या 17 तारखेला आपण घेतला होता. त्याच्यानंतर बसव भारत उत्सव हे आपल्याला डॉक्टर सोनपुरे साहेबांनी त्या क्षेत्रीय समितीमधून आपल्याला ज्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं होतं ते आता पुढच्या दृष्टीने कशा पद्धतीने पुढे जायचं आहे याच्यावरच चर्चा झाली पाहिजे. कारण आता आपल्याला या कार्यक्रमासाठी आपलं नियोजन काय करायचं, या कार्यक्रमाचं उद्देश काय, आणि या कार्यक्रमासाठी आता बऱ्याच लोकांनी राम मंदिराचा उल्लेख केला. मी म्हणेन त्याही पुढचा हा विषय आहे, पण तो आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेला नाहीये. बसवण्णांचा विचार ज्या पद्धतीने जगभरामध्ये आपला उल्लेख चाललाय, आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आपण लंडन मध्ये आहे, इकडे आहे, पुतळा तिकडे आहे, बसवण्णा तिथपर्यंत आहेत, आपल्यापर्यंत नाहीये. पण 16व्या शतकामध्ये लेनिननी रशियामध्ये पुतळा थांबवला. त्यावेळेसची विचारधारा त्यांनी तिथे मांडली आणि ती खरं म्हणजे कम्युनिस्टांचा विषय असताना सुद्धा मानवतावादी विचार म्हणून त्यांनी तिथे ज्यावेळेस पहिल्यांदा पुतळा थांबवला त्यावेळेस खरी संसद सुद्धा छोटीशी त्यांनी त्यापुढं अनुभव मंडपाच्या माध्यमातून निर्माण केली होती. आपण बघितलं नाही, पण काही लोक म्हणतात आणि बऱ्याचशा पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. अशा खरं म्हणजे महान विचारधारेच्या लिंगायत खरं म्हणजे संस्कृतीमध्ये आपण जन्मलो आणि त्याचा आता उद्धार करण्यासाठी पुन्हा एकदा आपण एकत्रित होण्याची वेळ आली आहे. आणि ती होत असताना या कार्यक्रमाला खरं म्हणजे आवर्जून पुन्हा सोनपुरे साहेब आलेले आहेत. आपली सगळीच कार्यकारिणी खरं म्हणजे बसवपीठ मी म्हणेन, आता सगळ्यांचा उल्लेख मी करणार नाही, महिला अध्यक्ष म्हणून ज्यांनी डिक्लेअर केलं त्या गोडगेताई आणि सर्वच, आणि तालुक्याच्या प्रमुख, जिल्ह्याच्या प्रमुख, आघाडी प्रमुख, महिला आघाडी प्रमुख म्हणून पत्रिकेताई आणि आपण सर्व शरण आणि शरणी. खरं म्हणजे आता विभूती सरांनी बऱ्याचशा गोष्टी आणि आढावा म्हणलात तर तुम्ही इंगणे सरांनी खूप व्यवस्थित दिले. पण मी आता एवढंच आपल्याला विनंती करणार आहे की ही अनुभव मंडपाची व्याप्ती, ज्याला आपण आता म्हणलं की वर्ल्ड सेंटर, जागतिक सेंटर म्हणून आपण त्याची व्याख्या करू लागलो, तिची स्तुती करू लागलोय. पण मी असं म्हणेन की आता बसव भारत जागतिक उत्सव साजरा केला पाहिजे, त्या दृष्टीने आपलं काम झालं पाहिजे. आणि आता काशीनाथजींनी सांगितलं की काही मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडिया एवढा पुढे गेलाय, ज्या बसवण्णांनी राष्ट्रप्रेम आणि मानवता विचारवादी मानवतेचं संसद बनवण्याचा विचार ज्यांनी केला, त्यांची विचारधारा आज जगामध्ये पुण्या पद्धतीने वेगळ्या मार्गाला जात आहे. पण तिची आज का गरज आहे की आजच्या मितीला आपण आता बघतोय. म्हणून तर या अनुभव मंडपाला आपण राम मंदिराच्या पुढची म्हणत नाही. मी आता सरांनी सांगितलं की राम मंदिराचा उल्लेख आल्यानंतर राम मंदिरामध्ये हरळयाचा उदाहरण देऊन बसवण्णांचा प्रतिकृती दाखवणं म्हणजे हा आपल्या वंशजाचा उद्धार आहे असं मी म्हणेन. आणि ही विचारधारा पुढे नेण्यासाठी या आत्ताच्या भारत उत्सव, बसव भारत उत्सवामध्ये आपण प्रत्येकाने हिरिरीने भाग घेतला पाहिजे. म्हणून यावेळेस आपण मोजक्या लोकांना खरं म्हणजे शेटे साहेब आम्ही बोलवलंय की फक्त पदाधिकारी आणि जी खरी कार्यकर्ते आत्मीयतेने काम करतात, बसवण्णाचा विचार ज्यांनी आत्मसात केलाय त्या लोकांनी एकत्रित येऊन खरं म्हणजे आमची एक धारणा आहे. आता आपण म्हणायला 50,000, मी म्हणेन 1 लाखाच्या खाली आपण इथून 100%, 1 लाख 1,000 लोकांना आपण इथून लिंग दीक्षा म्हणण्यापेक्षा लिंग पूजा करण्यासाठी आपण पाचारण करणार आहोत. अनेक लोक स्वतःहून म्हणायला लागलेत की माझ्या मुलाचं नाव द्या, आमच्या घरातून 10-20 लोकांची नावं घ्या. माझ्याकडे आता 1000-1500 लोकांची नोंदणी झाली आहे की एवढ्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपल्या मुलांना आपण दिलं पाहिजे. म्हणून या बैठकीमध्ये मी असं म्हणेन की ते एक नियोजनाचा भाग म्हणून आपल्याला जे काही नियोजन त्या बैठकीमध्ये, ज्या मागच्या बसव कल्याणच्या क्षेत्रीय समितीच्या बैठकीमध्ये नियोजन झालंय, त्याच्यामध्ये हे एक नियोजन आहे की 1,97,000 पैकी महाराष्ट्राने 1 लाखाचा
जवळपास आणण्याचा विषय आपण मान्य केलाय आणि तो कायम ठेवू आणि आपण ते 100% करण्याचा टार्गेट आजच्या बैठकीमध्ये कसं करायचं आहे मी त्याचं पुढे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हा विषय त्यांनी दिलाय. सरांनी सांगितलं की युवक संसद त्या दिवशी दुसऱ्या दिवशी युवक संसदेचा विषय आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाचा विषय, पहिल्या दिवशी उद्घाटनाचा विषय आहे. आता उद्घाटन कोण करणार आहे? मला वाटतंय ज्या महापुरुषांनी बसवांनांची कीर्ती वाढवली, बसवांनांचं नाव खरं म्हणजे जगाचा पहिला हा लोकशाहीचा जनक म्हणून केली, त्याच योद्ध्याला बोलवण्याचा आपण मानस ठेवावा, प्रयत्न करावा असं मी आज खरं म्हणजे डॉक्टर साहेबांना म्हणेन. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातून सुद्धा आम्ही आहेत, हत्तुरे साहेब आहेत, सेठे साहेब आहेत, सगळीच मंडळी या पद्धतीने आपण प्रयत्न करू आणि मुख्यमंत्र्यांच्या गळी घालून आपण हा विषय पंतप्रधानापर्यंत पोहोचवण्याचा विषय करू. तिथून तुम्ही सगळी मोठी मंडळी आहेत, तुमच्या पद्धतीने तुम्ही ते करावं. म्हणून या निमित्ताने हा विषय करत असताना आपण काय करायचंय तर आपण आता त्या क्षेत्रीय समितीमध्ये ठरलेले 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत. तिथलं नियोजन काय नियोजन आहे? सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आहे. आपल्यापैकी कुणाकडे जर समजा चांगले महाराष्ट्रातील बसवण्णांच्या माध्यमातून वचन साहित्यांची निर्मिती करत असतानाच एखादं सांस्कृतिक मंडळ असावे किंवा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणून विठ्ठलाचं एखादं विठ्ठलांचं आपण ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये जातो विठ्ठलांच्या दर्शनाला, त्यावेळेस सगळ्या लोकांनी जात असताना ज्या पद्धतीची रांग लावून आपण जातो त्या पद्धतीचा देखावा एखादा करता येतो का? ज्ञानेश्वराची उभी सुसंगत आपल्या वचनाला आहे त्या पद्धतीची आपण सादर करता येते का? की अनेक गोष्टी आपल्याला करता येतील. त्या करत असताना त्याची आजच नोंद आपण घ्यावी. हे करण्यासाठी सामान्य माणूसच सगळ्यात चांगलं काम करू शकतो, त्यांना हे माहिती असतं आणि तिची आपण नोंद घेऊन तिची नक्कीच तिथे व्यवस्था पुण्या पद्धतीने महाराष्ट्रात अगोदर आपण त्याचं प्रायोगिक तत्वावर आपण नक्कीच नियोजन करू. आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे. ती परंपरा जागवण्यासाठी बसवण्णांनी केलेल्या कामाच्या बाबतीतचं सांस्कृतिक काही देखावा करता येतो का? अनेक जाती पंथामध्ये जाऊन बसवण्णांनी केलेलं काम किंवा देशभरात केलेलं काम याबाबतचा देखावा आपल्याला करता येतो का? हे सुद्धा करण्यासाठी आपण आज नोंद घ्यावी की त्या पद्धतीने काम करण्यासाठी त्यांनी क्षेत्रीय समितीने त्या सगळ्या राज्यांना सांगणार आहेत. ते मी तर म्हणतो सगळ्या राज्यांना म्हणत असताना आपण केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक हे मोठ्या संख्येने जरी असले एकत्रित, पण पंजाबमध्ये सुद्धा आपली संख्या चांगल्या पद्धतीने, गुजरातमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने. गुजरातमध्ये परवा मी एका आमच्या जवळच्या मित्रांना ते हायकोर्टात वकील म्हणून काम करतात, त्यांना फोनवर मी म्हणालो की तुम्ही हे जबाबदारी घ्या. तर ते म्हणाले मी तर घेतो, माझ्या मुलांना पहिल्यांदा विचारून, तो जर घेत असेल तर मी त्याला मदत करतो आणि गुजरातमध्ये चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी म्हणजे बसव भारत उत्सवाची मी करायचा प्रयत्न करेल. या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं. आता हत्तुरे साहेब परवा खरं म्हणजे केरळला जाऊन आले, केरळच्या मुख्यमंत्र्यांना भेटून आले. केरळमध्ये सुद्धा आपली संख्या जवळपास 15 लाखापर्यंत आहे, 15 ते 20 लाखापर्यंत. तामिळनाडूमध्ये जे आता मुख्यमंत्री आहेत, खरं म्हणजे चेन्नई आपण जे नाव पडलंय ते बादल चेन्नईच्या नावाने पडलेलं आहे. ही विसरून चाललोय आपण सगळं. भारतामध्ये जे काही उल्लेख आहेत, ज्या काही संस्कृती आहे मानवतावादी, त्या सगळ्या बसवण्णांच्या पावलांनी खरं म्हणजे पुनीत झालेले आहे आणि त्या पुन्हा प्रकाशित करण्यासाठी आपण या पद्धतीचं काम पुढे नेलं. खरं म्हणजे मी अध्यक्ष जरी झाला असलो तरी आपण सगळे अध्यक्ष, कुणीतरी पुढे व्हायला पाहिजे. मी म्हणत होतो सरांना की मला नको, मला भरपूर काम आहे, पण ते म्हणाले की चुकीच्या मार्गाने काहीतरी झालं तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, तुम्ही नुसतं नावाला तरी पुढे व्हा. मी म्हणलं नावाला होताच येत नाही, करायचं म्हटल्यानंतर ते पुढे होऊन केलं पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या ताकदीने खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या कार्यपद्धतीच्या आधारावर मी हे पद स्वीकारलेलं आहे. म्हणून आपण प्रत्येक जण अध्यक्ष आहात आणि त्याच पद्धतीचं काम बसवण्णाचा विचार म्हणजे ते खरं प्रमुख कारण. अध्यक्ष आणि पदाधिकारी हा विषय नाही. बसवण्णांनी स्वतः अनुभव मंडपामध्ये पहिला अध्यक्ष करत असताना त्यांनी कुणाला केलं? अल्लम प्रभूंना केलं. मग आपण तो विषय मनात आणायचा पण नसतो. म्हणून मी भागवतजींना म्हणलं की तुम्ही आमच्यात सामील व्हा आणि काम करा. ज्या पद्धतीने खरं काम करत असताना या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत असताना आपल्याला का महाराष्ट्रामध्ये
कर्नाटकापेक्षा म्हणण्यापेक्षा सगळ्यात चांगली व्यवस्था आपल्या दृष्टीने आपण करण्यासाठी आपल्याला काय काय करता येतं आपण घेऊन ते खरं म्हणजे आपण घेतलं पाहिजे. कारण या सगळ्या सांस्कृतिक असतील, आता खरं म्हणजे संसदीय आता युवा संसद भरवण्याचा विषय आहे, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातून कमीत कमी 150 ते 200 युवक ते 18 ते 21 या वयोगटातली त्या संसदेमध्ये तिथे त्या दिवशी बसण्यासाठीचा विषय म्हणून आपल्याला ती जबाबदारी दिली आहे. ती सुद्धा आपण आपल्या पद्धतीने चांगले खरं म्हणजे चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी आपण काढूया आणि ते काढून आपण इथे पहिल्यांदा तिची स्क्रुटनी करूया आणि चांगले विचार मांडणारे, कारण हा एक जागतिक विषय होणार आहे आणि पुन्हा पुढच्या पिढीला त्याचा उल्लेख होणार आहे की ही मुलं तिथे बसली होती, ही मुलं 1 लाख मुलं खरं म्हणजे तिथल्या दीक्षेला म्हणण्यापेक्षा पूजेला बसली होती, लिंग पूजेला, याचा उल्लेख सुद्धा कुठे ना कुठे येणार आहे. म्हणून आता लोकांची ओढ लागली आहे. शेट्टी साहेब 1 लाखाच्या पुढे आपला नक्की आकडा महाराष्ट्राचा जातोय हिची मला खात्री आहे. कारण का ज्यावेळेस सगळीकडे राजकीय पुढाऱ्यांना असं वाटत होतं की लिंगायतांचा मोर्चा कधीच निघाला नाही, तो जास्तीत जास्त 250 ते 300 लोकांचा निघेल, 500 लोकांचा निघेल, हे खोटा प्रचार करतायत असं म्हणत होते. पण आमच्या मनामध्ये थोडं सुद्धा काही वाटलं नाही. खरं म्हणजे ते साक्षीदार विभूते सर आहेत, हिंदे सर आहेत, आम्ही 5च लोक पुढे होऊन हे सगळं नियोजन करत होतो आणि काही लोक फक्त प्रचार आणि प्रसार करत होते. त्या लोकांनी स्पष्ट सांगितलं होतं, काही प्रमुख इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी तर 2,500च्या पुढे एक माणूस येणार नाही अशी परिस्थिती दाखवत होते. पण लोकांच्या मनामध्ये आपल्या खरं म्हणजे समाजाची जी भूमिका आहे ती स्पष्ट आणि सरळ आहे आणि ती त्या पद्धतीने पुजली जाते. फक्त ते बाहेर येत नाही, त्याला आधार मिळत नाही. तर आता अनुभव मंडप हे आपलं राम मंदिर आहे असं समजून त्यात काम करत असताना ह्या सगळ्या 5 दिवसामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. या अनुभव मंडपामध्ये जसं हा युवक महोत्सवाचा विषय आहे, तसं अनेक हल्ल्या बाजूने बऱ्याचशा विचारधारा मांडण्यासाठीचे जसं यांनी सांगितलं की अनेक तुम्हाला हे झाले पाहिजेत, वेगळे परिचारक वेगवेगळ्या विद्यापीठातून काही लोकांना बोलवून आपण व्याख्यानं ठेवली पाहिजे, अनेक मेळावे झाले पाहिजे. त्या पद्धतीचा मेळावा आपण महाराष्ट्रात सुद्धा ह्या आता रचनेमध्ये आपल्या एखादा घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना बोलवता येतं का? कारण तो बसव भारत उत्सवाच्या माध्यमातून हा मेळावा तयार करून एखादा मिनिस्टर किंवा कोणाला बोलवून आपण ते करता येते का? तर शेटे साहेब आम्ही सगळ्यांनी मिळून तो खरं म्हणजे 1-2 ठिकाणी असे मेळावे आपण घेतले पाहिजेत. त्या भागातला पालकमंत्री का असेना त्या कार्यक्रमाला येईल आणि तो आमचा उद्देश ऐकून घेईल आणि लोकशाही प्रणाली कशी असली पाहिजे हे त्याला त्याच्यातून शिकायला मिळेल, हाही उद्देश आपला सफल होईल. या पद्धतीचं काम आपण खरं म्हणजे त्या क्षेत्रीय समितीने आपल्यावर सोपवलेलं आहे. आणखीन काही आपल्याला नवीन कल्पना जर येत असतील, तिथली व्यवस्था कशी असावी, आपले 1,000 स्वयंसेवक आपल्याला तयार करायचे. 1,000 स्वयंसेवक तयार करणं आपल्याला काही अवघड नाही. आपण आता जेवढे आहेत तेवढ्यांनी 10 स्वयंसेवक जरी स्वतःचे आणले तरी ती 1,000 होतात आणि त्या 1,000 लोकांनी पुन्हा 10 लोक जर लिंग दीक्षेला आपण पूजेला घेऊन गेलात तर किती होतात? असा आकडा करून आपण 1 लाखाला गाठायला आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं अशा पद्धतीने ते पण चांगले आणि आता महाराष्ट्र खरं म्हणजे बसव उत्सव समितीचं चांगलं कार्यालय या 8 दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये आम्ही ते करणार आहे. तिथे एका सुंदरपैकी चांगलं एखादा कॉम्प्युटर येणारा कार्यकर्ता पूर्ण वेळ असला पाहिजे. पूर्ण वेळ काम करणाऱ्याची एक लिस्ट आपल्याकडे आली पाहिजे. खरं म्हणजे काय कोणी व्यवसाय सोडून हे करण्याचा विषय नाही. हे करत असताना आपला व्यवसाय पूर्ण करून आपण हे क्षेत्रीय समितीचं बसव उत्सव समितीचं काम केलं पाहिजे सगळ्यांनीच. आणि ज्या व्यक्तीला पूर्ण वेळ द्यायचा आहे त्यांनी त्या पद्धतीने आमच्याकडे नाव नोंदणी करावी. ते हेंगणे सरांकडे तुम्ही नाव द्यावं, आम्ही तिची सगळी व्यवस्था त्या पद्धतीने करायला तयार आहोत. मग त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमण जरी करत असेल तर त्याचंही काम आम्ही त्या पद्धतीने करण्याचा विषय. आणि आता लिटरेचरचा विषय, हे लिटरेचर पूर्वी काढलेलं आहे. आता बसव समितीचं लिटरेचर कसं असावं महाराष्ट्रासाठी, कारण महाराष्ट्रातल्या लोकांना अनेक अनुभव मंडपाचा विषय फारसा माहिती नाहीये. बसवांना माहिती झाले पण आणि अनुभव मंडप काय आहे हे माहिती नाही. त्यामुळं या आपल्या पवित्र मंदिराची माहिती त्याच्यामध्ये सगळं पाहिजे. हे कशासाठी होतं याची माहिती पाहिजे, हे कधीपासून आपण करतोय याची माहिती पाहिजे.
आणि त्याचबरोबर ज्यांना याच्यात भाग घ्यायचा आहे, ज्यांना याच्यात दीक्षेच्या पूजेला बसायचं आहे, त्याच्यासाठीचा तिथे स्कॅनर राहील, त्या स्कॅनरवर किती पैसे द्यायचे आहेत ते, आणि एका बाजूला डोनेशनचा पण स्कॅनर लावलं जाईल की ज्याला काही डोनेशन द्यायचं. आता सरांनी सांगितलं की राम मंदिराच्या वेळेस माझ्या घरला ती मुलं आली, आपणही ते करू शकतो. आपल्या संस्थेमध्ये तरी कमीत कमी प्रत्येकाने आपल्या आपल्या संस्थेमध्ये जर करण्याचा विषय केला तर हजारो मुलं आहेत. आता आमच्या संस्थेमध्ये जवळपास 22,000 मुलं आहेत. त्यापैकी 5,000 मुलांनी जरी असं ठरवलं की बाबा आपण प्रत्येकाच्या आपण जी या बसवण्णांचा विचारधारा मांडणारी आहेत, खरं तर जाती पातीच्या पलीकडे जाऊन हा विषय करणारी जी माणसं आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला राठोड साहेब आहेत, प्राचार्य आहेत स्वतः, पण त्यांनी ज्या पद्धतीने स्वीकारलंय, आता आपल्या कुणाच्याही माथ्यावर विभूती दिसत नाही पण त्यांच्या माथ्यावरती आहे. म्हणजे ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता जाणून ह्या सगळ्या गोष्टींचा पदभार पदाधिकारी असावंच असं काही नाही. या सगळ्या गोष्टीचा असा विचार करून खरं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या पद्धतीची मांडणी करायला पाहिजे. आणि परिपत्रकात काही जर लिखाण करणारे जर कार्यकर्ते असतील, काही पत्रकार असतील, तर त्यांनी माझ्या मते परिपत्रक कसं असावं ह्याचं एक 6-7 दिवसामध्ये आमच्याकडे माहिती पाठवावी. त्याचं सगळं संकलन करून एक सुंदर परिपत्रक आपण काढण्याचा मानस करतोय आणि ते क्षेत्रीय समितीला आपण दाखवू किंवा ह्याच्यात काय आमचं चुकतंय का, त्यानंतर त्याची प्रसिद्धी केली जाईल. म्हणून आपण काही घाई करणार नाही. म्हणून सगळ्या नियमात बसून सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आता ज्या पदाधिकाऱ्यांनी आता खरं म्हणजे जे पदाधिकारी म्हणून स्वीकारलंय, आपण आणि तुम्ही सगळे मिळून सारखेच आहोत. आणि हे काम करत असताना एक मनामध्ये भाव ठेवला पाहिजे की आपला विचार हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. मग तो कुठल्या जातीचा आहे हा विषय नाही ठेवायला पाहिजे, हे एक आपण यावेळेस नक्की ठेवायला पाहिजे. मी काही व्यक्तींना विचारलं, मराठा समाजाची 10-20 लोक म्हणले की आम्ही दीक्षा घेऊ शकतात का? अरे म्हणलं काही प्रॉब्लेम नाही. मी त्यांना सांगितलं हा विचारच मानवतावादी आहे. तुम्ही त्या म्हणूनच आम्ही म्हणतोय की आता आम्ही ठरवलंय क्षेत्रीय समितीने महाराष्ट्राच्या खरं म्हणजे डॉक्टर साहेब की आम्ही प्राध्यापक, डॉक्टर, वकील या लोकांना ते दाखवण्यासाठी टप्प्याटप्प्याने तिथे नेऊन या लोकांना पहिल्यांदा हे काय आहे, संसद कशासाठी आहे, अनुभव मंडपाचा विषय काय आणि ते आता कुण्या पद्धतीचं काम चालू आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून आम्ही सगळ्या ठिकाणाहून या लोकांना पाचारण करतोय. ते पहिलं लातूर पासून आम्ही सुरू करतोय. आता पुढच्या आठवड्यामध्ये डॉक्टर लोकांचा एक समूह खरं म्हणजे यायला तयार आहे. त्या लोकांना आपण घेऊन जाऊ. पुढच्या याच्यामध्ये वकील लोकांना काही आपण सांगू. त्या पद्धतीने सगळ्या या लोकांना पहिल्यांदा आपण दाखवलं पाहिजे की हे काय आहे, कशासाठी निर्माण होत आहे आणि याचा उद्देश काय, जगाला आज हिची गरज कशी आहे. त्यानंतर बघा आता सरांनी म्हणल्यासारखं हा बसव उत्सव न राहता हा खरं म्हणजे बसव जागतिक उत्सव म्हणून पुढे येईल. आणि नक्कीच या पद्धतीचं काम तुम्ही आम्ही बसून आता ही सगळी खरं म्हणजे आपण पदाधिकारी म्हणून आहोत. या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जे सांगितलेलं काम आहे ते तर आपण करूच, पण आपल्या काही सूचना असतील तर त्या या समितीच्या पर्यंत आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी विभूते सरांनी यांची नंबर नसतील तर ते नंबर आपण सगळ्यांना देऊ हेंगणे सरांचे. आणि त्या पद्धतीने ऑफिस झाल्यानंतर सगळ्यांनी त्या ऑफिसमध्ये ज्यांना रिटायर लोक आहेत, खरं म्हणजे काही रिटायर मंडळी शरण फाउंडेशन मध्ये काम करतात, त्या लोकांचं काम एवढं चांगलं आहे, परवाच्या इलेक्शन मध्ये त्यांनी चुरूक दाखवून दिले. त्याच पद्धतीचं काम या पद्धतीने जर आपण केलं आणि मनाला खरं म्हणजे बसवण्णांचा विचार आणि बसवण्णांची जी आपली घेतलेली इष्टलिंग पूजा आहे ती खरी सार्थक करेल. की सर नेहमी सांगतात की ईश्वर आपल्या हृदयात आहे आणि त्याचा अभिषेक खरं म्हणजे घामाने झाला पाहिजे आपल्या गळ्यातल्या इष्टलिंगाचा. तशा पद्धतीचं काम करत असताना असा एक कार्यकर्ता आपण जमून आपण महाराष्ट्रातली चळवळ शेवटच्या टप्प्यापर्यंत कशी नेता येईल. आता आजच्या पदाधिकाऱ्यांनी खरं म्हणजे आणखीन एक खरं म्हणजे हे घेतलं पाहिजे की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी मी माझं काम माझ्या पुरतं मर्यादित आहे असं नाही, माउथ पब्लिसिटी ठेवली पाहिजे. आणि ती समजा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पदाधिकारी नसेल तर तिथला चांगला माणूस कोण आहे हे लगेच फोन करून निरोप दिला पाहिजे की या माणसाकडे जबाबदारी दिली तर हे सगळ्यात चांगलं राहील. आता दयानंद सावळगी आहेत, एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. लातूर शहर मोठं जरी असलं प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज आहे. दिखावा न करता ते काम कोण्या पद्धतीने आपण पुढे घेऊन जाणार आहे ते करणारे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. आता काही कार्यकर्त्यांना खरं म्हणजे काही राजकीय कार्यकर्ते आहेत ते न भीता काही लोक काम करतात,
पण काहींना भीती वाटते की आपल्याला हे मर्यादित होईल का, म्हणूनच ह्या लोकांना आपण अनुभव मंडप काय आणि बसवांना काय हे दाखवण्यासाठी बसव कल्याणला घेऊन जाण्याची गरज आहे. त्यांच्या मनातली भीती निघून जाईल आणि ते म्हणतील की मी पडलो तरी चालेल पण मी हेच काम करणार आहे, असं म्हणणारा कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी ही चळवळ आपण शेवटच्या माणसापर्यंत नेली पाहिजे. आणि ते नेत असताना प्रत्येकाने मनामध्ये ठेवून हे काम केलं पाहिजे की आत्ताचा कार्यकर्ता आपण इथं बसलेले जवळपास आता 100 ते 150 लोक आहोत, सगळे आलेले बाहेर काही गेले असतील ते सगळे मिळून, या सगळ्यांनी मिळून जर आपण ठरवलं 10-10 कार्यकर्ते जरी आपण करण्याचा विषय केला, त्या पद्धतीचं काम करून जर आपण पुढच्या बैठकीमध्ये माझ्या सोबत येणारी ही 10 कार्यकर्ते आहेत त्याच्यापैकी हा पूर्ण वेळ काम करणार आहे, हे पदाधिकारी परत एका गावात एक तरी आपला कार्यकर्ता असला पाहिजे. त्या कार्यकर्त्यांना जे काही करण्याचा विषय आपण संकल्प देऊ तिथे बसव भारतचा बोर्ड लागला पाहिजे, बसव भारत उत्सव समितीचा, आणि त्या गावामध्ये त्यांनी तो बोर्ड लावून नक्कीच एक कार्यक्रम घ्यावा आणि आपल्या पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तिथे जाऊन त्यांच्या 22 आसनात पण ते सामील व्हावं आणि ते काम उत्साहाने झालं पाहिजे आणि लोकांनी तिची चर्चा केली पाहिजे. या पद्धतीचं काम खरं म्हणजे आपण येत्या 2-3 महिन्यात करण्याचा विषय आहे. सरांनी काही मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये आपण कसं कसं काम करायचंय, 3-3 महिन्यात काय काय करायचंय ह्याचा सुद्धा आढावा त्यांनी घेतलाय, तो पुढच्या बैठकीमध्ये आपण देऊ. पण ह्या पहिल्या टप्प्यामध्ये खरं म्हणजे आपण ह्या मंथ एंड पर्यंत, आता पुढच्या बैठकीला ज्यावेळेस आपण जातोय तोपर्यंत आपल्या जिल्हा कार्यकारिण्या पूर्ण होतील असा विषय आपण करूया. आता एक त्याच्यामध्ये आणखीन एक सूचना आली होती हत्तोरे साहेबांकडून की मराठवाड्यासाठी एक क्षेत्रीय कार्यकर्ता, तो खरं म्हणजे त्या मराठवाड्याचं नियोजन करण्यासाठीचा म्हणून राहील. जसं निरीक्षक म्हणतो आपण त्या पद्धतीने, तसं विदर्भाला एक द्यावा, तसंच आपण पश्चिम महाराष्ट्राला एक द्यावा, तसंच आपण मुंबईसाठी एक वेगळा द्यावा. हे आपल्या महाराष्ट्रातलं काम आपण त्या पद्धतीने पूर्ण करू. सरांना माझी विनंती आहे की आता आपण त्याच्यावर चांगले कार्यकर्ते निवडण्याचा विषय करू, कारण ती जबाबदारी त्या विभागाची. आता खरं म्हणजे विश्वास सरांना घ्या असं शेटे साहेबांचं म्हणणं होतं, पण त्याच्यावर ते विचार करून बाकीचा विषय करतील किंवा एक चांगला कार्यकर्ता ते आपल्याला देतील. आणि मराठवाड्यामध्ये काम करत असताना मराठवाड्याचं नियोजन कसं असलं पाहिजे हे त्या खरं म्हणजे आधी त्या कार्यकर्त्याकडे असलं पाहिजे आणि तो निरीक्षक म्हणूनच तिथं राहील. जसं आपल्याला महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून डॉक्टर साहेब आहे, तसं आपल्याला 3-4 आपल्याला विदर्भाचा आहे, खानदेश आहे, खानदेशचं वेगळं केलं तरी चालतंय आपल्याला. अशा पद्धतीचं काम आपण जर केलं तर आणखीन सुटसुटीत होईल आणि येत्या काळामध्ये आपल्याला कुणावरती भार येणार नाही आणि आर्थिक भार सुद्धा आपण कोणी कुणावर देणार नाही. चांगल्या पद्धतीने आपण हे काम कसं करता येईल आणि पूर्णपणे पारदर्शक ऑनलाईन जे काही डोनेशन असेल ते फक्त स्कॅनरवरच आपण घेण्याचा विषय आहे. राम मंदिराच्या वेळेस एक गोष्ट झाली, त्यांनी काय करायचे, वाउचर्स आणले होते. ते वाउचर्स आता माझ्याकडे समजा 10,000चे वाउचर्स दिलेत, त्यांनी त्याचा हिशोब द्यावा, नंबर होते त्याच्यावरती, त्याचा नंबर आणि तो सगळाच विषय होता. तो पूर्ण झाला की ते जमा करायचा कुणाकडे, त्या क्षेत्रीय कार्यकर्त्याकडे. म्हणजे त्यांनी असे विभाग पाडले होते. तशा पद्धतीचंही करता येते का आपण त्यांना विनंती करू, पण ते त्रासदायक होईल. त्याच्यापेक्षा आपल्याला ऑनलाईन स्कॅन करून दिलेलं सगळ्यात चांगलं राहील आणि ते आपलं काम आहे. याच्यासाठी आपण एक बुक तयार करू आणि त्या बुकवर एका बाजूला इष्टलिंग पूजेसाठीचे 100 रुपयाचा QR कोड आणि त्याचा नंबर त्याच्या मोबाईल मध्ये आलेला, तो कुणाचा पैसा आहे त्याचं नाव हे घेता येईल तिथंच लगेच. म्हणजे आपल्याकडून या व्यक्तीचं नाव गेलंय आणि याचं नियोजन आपल्याला करायचंय. या पद्धतीचं बारकाईनं आपण निरीक्षण करून ते नियोजन आपण करू आणि त्यांनीच समजा जर आपल्याला 500 रुपये डोनेशन दिलं असेल तर दुसरा त्याला स्कॅन करून QR कोडवर मारल्यानंतर आपल्याला जे डिटेल मध्ये त्याचा QR कोडचा नंबर आणि ती त्यांनी दिलेली रक्कम आणि त्याचं नाव परत एकदा डोनेशन मध्ये येईल. म्हणजे त्याचं नाव सुद्धा आपल्याकडे तिथे क्षेत्रीय समितीला देताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि अकाउंटला पैसे झालेले जमा आहेत ते कुणाच्या नावाने आहेत हे सुद्धा याचा उल्लेख आपल्याला त्या पद्धतीने करता येईल. ह्याचं आपण नियोजन चांगल्या पद्धतीने पुढच्या बैठकीपर्यंत करू. त्याचं एक पुस्तक काढून आपण खरं म्हणजे तालुका प्रतिनिधीपर्यंत ते जाईल या पद्धतीचं नियोजन आपण करावं. किंवा जर हत्तोरे साहेबांनी सांगितले की काही प्रमुख गाव आहेत, त्या गावामध्ये लिंगायतांचा जास्त संख्या आहे, अशा गावामध्ये सुद्धा असे बुकलेट दिले तर त्याचंही नियोजन चांगल्या पद्धतीने होण्याच्या दृष्टीने आपण तो प्रयत्न करूया. म्हणून सगळ्यांनी मिळून आपण एकच कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आपण टीम मिळून एक आज संकल्प करूया की पुढच्या बैठकीला येत असताना
आपली 10 नावं कमीत कमी आपल्यापासून सुरुवात करू आणि जी कार्यकारिणी अर्धवट राहिली आहे ती अर्धवट राहिलेली कार्यकारिणी पूर्ण करून ती जबाबदारी कोण्या पद्धतीची असेल हे आपलं एक परिपत्रक कार्यकारिणी काम कसं करावं ह्याचं सुद्धा सूचनात्मक एक परिपत्रक आम्ही काढणार आहे. ते पण यांना दाखवून अच्छा नाही ते ऍप काढायचं चाललंय क्षेत्रीय आम्हाला काढा म्हणलं तर आम्ही काढतो पण ते ऍप काढावं लागेल आणि नोंदणी करून त्या नोंदणीवरती मी काम करायला तयार आहे अशा पद्धतीचा विषय खरं म्हणजे होऊ शकतो. ते जिल्हा वाईज होऊ शकतं पण ते अगोदर तिथे आपली चर्चा झाली होती बसव कल्याणला की त्यांनी करायचं का आपण करायचं. त्यांनी जर आपल्याला आदेश दिला आपल्यात समन्वय एवढ्यासाठी ठेवायचा की चुकीचं काही घडू नये त्यांच्याकडून आल्यानंतर आपण ते काम पुढे सुरू करू. पण एवढं मात्र नक्की की आपण आपलं काम आपल्या पद्धतीने जे सोपं आहे ते पुढे नेण्याचा विषय करू आणि या सगळ्या आपण आलेल्या सूचनांचं क्षेत्रीय समितीच्या पालन करून एक मी म्हणण्यासारखं बसव भारत उत्सव म्हणण्यापेक्षा बसव भारत जागतिक उत्सव हे नाव त्याला चांगलं शोभेल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. कारण आपल्याला आता आम्ही खरं म्हणजे आता महाराष्ट्राच्या क्षेत्रीय समितीमध्ये काशीनाथजी सारखे प्रसिद्धी प्रमुख झाले पाहिजेत म्हणून मी त्यांना विनंती करतो की तुम्ही प्रसिद्धी प्रमुख म्हणून ही जबाबदारी मीडिया आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून ही जबाबदारी तुम्ही स्वीकारावी आणि त्या पद्धतीच्या सूचना आम्हाला द्याव्यात की काय काय करावं लागतंय. कारण आपण भारताच्या बाहेर सुद्धा हा विषय ज्या पद्धतीने पाठवायचा आहे ते पाठवण्याचा विषय आपण करूया. कारण तिथे आम्ही ज्या दिवशी बघायला गेलो होतो त्या दिवशी 147 राष्ट्रांचा उल्लेख त्या शिलेवरती येणार आहे. 147 राष्ट्रामध्ये लोकशाही आहे ती बसवण्णांच्या विचारधारेने कशी तिथे स्थापित झाली आहे. तिथल्या प्रमुखांना तेवढ्या राष्ट्राच्या प्रमुखांना सुद्धा त्या दिवशी बोलवण्याचा विषय आहे की तिथे कोण येणार आहे तिथे. म्हणून या पद्धतीचं काम त्या लोकांपर्यंत पण गेलं पाहिजे. म्हणून आपल्या परीने महाराष्ट्राच्या लोकांनी तो विषय तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल आपण ते करूया. म्हणून मीडिया प्रमुख जे असतील आता रोडगे साहेब आहेत बाकी इतर लोकही आहेत त्या लोकांनी याच्यामध्ये काम कसं करणार आहे. तुमच्यावर आर्थिक भार येत असेल तर आम्ही समितीला विचारून आपल्या परीने जेवढं कार्य करता येईल तेही करण्याचा विषय आपण चांगल्या पद्धतीने करूया. एवढं बोलून आपण जी आता पुढचं खरं म्हणजे 5 दिवसाचा जो कार्यक्रम आहे ते सुद्धा आम्ही आता परिपत्रकामध्ये काय असणार आहे 5 दिवसामध्ये तो परिपत्रकामध्ये ते पूर्णपणे आपण त्या देणार आहे. म्हणून मी म्हणलं की आणखीन काही सूचना त्या परिपत्रकामध्ये टाकायच्या आहेत का. एक चांगलं परिपत्र एकच वेळेस काढूया पुन्हा पुन्हा काढायचं तेच परिपत्रक पुन्हा सगळीकडे फिरेल आणि ते आपलं परिपत्रक इतर राज्यामध्ये सुद्धा वेगळ्या भाषेमध्ये काढायचा उल्लेख व्हावा या पद्धतीची विचारधारा त्याच्यामध्ये असावी. यासाठी तुमच्या सगळ्यांकडनं त्या सूचना घेऊन ते पुढे नेण्याचा संकल्प आपण मनामध्ये ठेवून करूया. म्हणून आपण सगळ्यांनी खरं म्हणजे एडवे सारख्यांनी एवढा वेळ देणं या पद्धतीने प्रेस प्रमुख ते पण प्रेसचे लोकमतचे प्रमुख आहेत जरी प्राध्यापक असले तरी चांगल्या पद्धतीने आपण जे आता ज्यांनी जबाबदारी स्वीकारली ती जाणकार आहे. कोणी चुकीचा माणूस त्याच्यामध्ये नाही असं मला वाटतंय. म्हणून याच पद्धतीने आपण जे केलेलं काम आहे आपण घेतलेली धुरा आहे ती सगळ्या स्टेट पेक्षा आपली चांगली राहील यासाठी आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करूया. पुढच्या बैठकीपर्यंत या सगळ्या सूचना आपल्याकडे याव्यात या पद्धतीचा आपल्याकडून इच्छा व्यक्त करून मी थांबतो. जय बसव जय बसवलिंगाय.